पर्यावरणप्रेमी ईदला बकरी कापण्याला विरोध करताना दिसले नाहीत. तपोवनमधील वृक्षतोडी संदर्भात नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट. मुंडवामधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी आज सुनावणी. दिग्विजय पाटील हजर राहणार का याकडे लक्ष. पार्थ पवारांच्या अमिडिया कंपनीची बाजू मांडणार 10 वकिलांची टीम. एफआयआरमध्ये पार्थ पवार आणि अमिडिया कंपनीचं नाव टाका. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची मागणी. शीतल तेजवानीची अटक केवळ दिखावा असल्याची ही टीका. ईव्हीएम ऑनलाईन सुद्धा हॅक होतात. ईव्हीएम घोटाळा कसा होतो ते सगळ्यांना माहितीये. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा घणाघात. महापालिका निवडणुकीची लगबग. निवडणूक आयुक्तांची आज पालिका आयुक्तांसोबत चर्चा. 10 डिसेंबरला मनपा निवडणुकांची घोषणा. दिवाळी अधिवेशन संपताच निवडणुकांची घोषणा होण्याची सूत्रांची माहिती. अमोल मिटकरींचं रुग्णालयात स्टिंग ऑपरेशन. आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात होत असल्याचा आरोप. अकोल्यातील हिवरखेड आरोग्य केंद्रातला प्रकार. एकनाथ खडसे हे सराईत गुन्हेगार. आमदार चंद्रकांत पाटलांची टीका. राजकीय गुन्हे सोडले तर माझ्यावर एनसी सुद्धा नाही. खडसेंचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर. मुंबईत 7 डिसेंबरला जैन समाजाचा मोर्चा. दादरचा कबूतरखाना सुरू करण्याची मागणी. जैन मुनी निलेशचंद्र महाराजांच्या नेतृत्वात मोर्चा. परळीत शरद पवार गट आक्रमक. ईव्हीएम असलेल्या ठिकाणी सुरक्षा नसल्याचा दावा. परळी नगर परिषद कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा गोंधळ. कोकाटे बदनामी प्रकरण. पवारांना भोवणार. रोहित पवारांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं दिले आदेश. नवी मुंबईतल्या कथित जमीन घोटाळा प्रकरणी पोलिसांची बिवलकरांना क्लीन चिट. चौकशी समितीचा अहवाल येण्याआधीच पोलिसांचा निष्कर्ष. रोहित पवारांनी उघड केला होता भूखंड घोटाळा.